राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हो, लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हे बघा, तुम्हाला मकर संक्रांतीच्या पहिले 1500 रुपये देण्यात आले, ते डिसेंबरचे होते. आता तुमच्या खात्यामध्ये परत 2 हप्ते दिले जात आहे. आणि हे 2 हप्ते का दिले जात आहे? कारण जिल्हा परिषदची निवडणूक आहे, झेडपीच्या निवडणूक आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता दिला जात आहे. जानेवारीचे 1500 रुपये सोबत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता दिला जात आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतात, फेब्रुवारीचे पण 1500 रुपये. आणि एक महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींनो बघा, 14,900 रुपये संदर्भात. तर 14,900 रुपये संदर्भात पण अपडेट आहे. ती अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ज्यांना मकर संक्रांतीच्या पहिले 1500 रुपये मिळालेले नाहीत त्या बहिणी फार निराश झालेल्या आहेत, आंदोलन करत आहेत, महिला व बालविकास विभागाकडे जात आहेत. तर महिला व बाल विभाग या कार्यालयाकडे जाऊन त्यासाठी निवेदन करत आहेत की आमचा हप्ता का बंद झाला, आमचा हप्ता सुरू करा, अशी मागणी त्या बहिणी करत आहेत. तर त्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे. बघा, आता तुम्हाला दिलासा मिळेल बहिणींनो, तुमच्यासाठी निर्णय झाला. ज्यांना हप्ता आले नाही ना, त्यांच्यासाठी निर्णय झाला, त्यांना पण हप्ता मिळेल. आता बघा काय निर्णय झाला बघा. तर ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही, 2 महिन्यापासून मागील हप्ते आलेले नाहीत, त्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं, मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी आता आदेश दिलेले आहेत. हो, हे बघा, आदेश दिलेले आहेत. भरपूर बहिणींना हप्ता आला नव्हता, KYCमुळे हप्ता येत नव्हता. तर अखेरकार ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली आणि आता प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे. ज्यांना मागील हप्ते आलेले नाहीत त्यांना देखील हप्ता, आणि बाकीच्या बहिणींना तर हप्ता मिळतच आहे ज्या बहिणी पात्र आहेत. परंतु KYCमुळे ज्या बहिणींना काही तांत्रिक गोष्टींमुळे हप्ता दिला नव्हता त्या बहिणींना देखील हप्ता वाटप सुरू करण्यात येत आहे. त्याबद्दल पण आपण माहिती बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आदेश दिले, तुमची प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे, काय आदेश दिले ते आपण समजणार आहोत या व्हिडिओमध्ये. पूर्ण तुम्हाला माहिती मी देतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पहिले. आणि हे बघा, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत लाडक्या बहिणींनो, आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे निवडणूकच्या पहिले शासन काय करत आहे, हप्ता टाकत आहे. आता मागच्या वेळी 15 जानेवारी रोजी देखील निवडणूक होती, त्या पहिले तुमच्या खात्यामध्ये हप्ता टाकण्यात आला होता मकर संक्रांतीच्या पहिले, बरोबर. आणि तेव्हाच तुम्हाला 3,000 रुपये भेटणार होते. 3,000 रुपये कसे भेटणार होते तुम्हाला, तर जानेवारीचा हप्ता पण त्यासोबत मिळणार होता, डिसेंबर आणि जानेवारीचे असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये मिळणार होते. परंतु काँग्रेस कमिटीने पत्र पाठवलं होतं, त्यानुसार हप्ता थांबवण्यात आला तुमचा. म्हणजे डिसेंबरचा आला आणि जानेवारीचा थांबला होता. मग आता पुढे ZDPच्या निवडणूक आहेत आता, त्यामुळे आता शासनाला इथे चान्स मिळालेला आहे. आणि अखेरकार जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे असे 3,000 रुपये तुम्हाला आता शासन पाठवत आहे 2 महिन्याचे. परंतु हे पैसे तुम्हाला 2 मेसेजमध्ये मिळत आहेत. पहिला मेसेज असणार आहे 1500चा जानेवारीचा, दुसरा मेसेज असणार आहे 1500 रुपयाचा फेब्रुवारीचा. तर 19वा हप्ता आणि 20वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्याचे हे मेसेज आता तुम्हाला येणे सुरू झालेलं आहे. आणि 14,900 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. बघा आता माहिती. राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना आहे. आणि या योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आता काय झालेलं आहे, भरपूर बहिणींना ना हप्ताच आला नाही, KYCमुळे त्या बहिणींना हप्ता देण्यात आलेला नाही. काय झालेलं होतं, भरपूर बहिणींनी KYC केली, त्यांची KYC सक्सेसफुली झाली. KYC सक्सेसफुली झाल्यानंतर हप्ता आला नाही, मागील हप्ते आले नाहीत. तर त्या बहिणी टेन्शन घेऊ लागल्या की आम्ही KYC सक्सेसफुली केली तरी आम्हाला हप्ता का मिळत नाही. तर बघा, KYC तुम्ही सक्सेसफुली तुमची झाली, बरोबर, परंतु तिथे जे पर्याय होते ते पर्याय जरी तुम्ही चुकीचे निवडले असतील तर त्यामुळे
तुम्हाला हप्ता तुमचा रोखण्यात आलेला आहे किंवा बंद करण्यात आलेला आहे. एक कारण असू शकतं. कसं, काही पर्याय तुम्ही चुकीचे निवडलेले आहेत. आता ते पर्याय तुम्हाला सुधारायचे आहेत. ते पर्याय जे आहेत ते सुधारायचे आहेत. ते दुरुस्त तुम्हाला करता येत आहेत. आता दुरुस्त करायचे आहेत तुम्हाला ते, आणि ते दुरुस्त कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये. तुम्हाला एडिटचं बटन मिळत आहे. त्या एडिटचं बटनवर जाऊन तुम्ही आता हे दुरुस्ती करू शकता. ओके, तर कशी दुरुस्ती करू शकता, तर पहिले बघा 31 डिसेंबरच्या पहिले अशी दुरुस्तीचं एडिटचं बटन देण्यात आलं होतं, आणि आता यावेळी पण असंच एडिटचं बटन तुम्हाला मिळेल का, तर याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. हां मिळेल, परंतु ते तुम्हाला करता येणार नाही. आता ते काम कोणाला दिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो मी. आता ते काम कोणाला दिलेलं आहे आणि तुमची KYC एडिट कोण करणार आहे, दुरुस्ती कोण करणार आहे, जे चुकीचं तुम्ही पर्याय निवडलेले आहेत ते कोण दुरुस्त करणार आहेत बघा. त्याबद्दल आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी आदेश दिले. ते आदेश बघा. आता तुम्ही माहिती समजून घ्या. फारच महत्त्वाची माहिती आहे. ज्यांचा हप्ता थांबलेला आहे त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घ्या. आता मी काय सांगत आहे, काय अपडेट आहे बघा. आणि ज्यांना रेग्युलर हप्ता येत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. जानेवारीचा फेब्रुवारीचा हप्ता 2 मेसेज आले. हप्ता वाटप सुरू झाली. नवीन हप्ता पण वाटप सुरू झालेले आहे. त्याबद्दल पण माहिती देतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. हे बघा काय म्हटलेलं आहे बघा. इथे बघा, तर लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी. अंगणवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी. कागद तयार ठेवा. हे बघा, अंगणवाडी सेविकांना हे आता काम सोपवण्यात आलेलं आहे तुमचं KYCचं, आणि कागदपत्र तुम्हाला ठेवावी लागणार आहेत तयार. आता काय आहे माहिती समजून घेऊया. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सगळ्या लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. पण महापालिका निवडणुका संपल्या तरीही जानेवारीचा हप्ता काही आला नाही. तर जानेवारीचा हप्ता बघा तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्यासोबत मिळत होता, परंतु 16 तारखेनंतर मुख्यमंत्री साहेबांनी बोललं होतं की 16 तारखेनंतर हप्ता देऊ, परंतु हप्ता तेव्हा काही आला नाही. परंतु आता जानेवारीच्या हप्त्यासोबत फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालं. त्याबद्दल माहिती तुम्हाला पुढे भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघा. राज्यातील काही भागांमध्ये महिलांनी आंदोलनसुद्धा केली, पण आता राज्य सरकारने KYCमध्ये चुका केल्याचा निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे आता राज्यभरात अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. बघा, मी तुम्हाला बोललो होतो ना की जे दुरुस्तीचं काम आहे, एडिटचं काम असणार आहे, ते आता अंगणवाडी सेविकांना सोपवण्यात आलेलं आहे. अंगणवाडी सेविका आता तुमच्या घरोघरी येतील. ज्यांचा हप्ता बंद आहे, हे बघा, ज्यांचा हप्ता बंद आहे त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका येतील आता. किंवा तुम्ही डायरेक्ट अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे, तक्रार दाखल करायची की आमचा हप्ता बंद आहे. मग त्यानुसार अंगणवाडी सेविका संपूर्ण तुमच्या फॉर्मची तपासणी करतील, काय चूक झालेली आहे KYCची तपासणी करतील, आणि त्यानुसार तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला जाणार आहे. आता तो कसा सॉल्व केला जाणार आहे ती माहिती पण आलेली आहे. कशा पद्धतीने ती प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो आता. हे बघा, KYCमध्ये चुका झालेल्या आहेत भरपूर बहिणींच्या, आणि त्यामुळेच हप्ता त्यांचा थांबण्यात आलेला आहे. KYC करताना तुम्ही चुकीचा पर्याय निवडलेला आहे, त्यामुळे तुमचा हप्ता थांबलेला आहे. तो आता सुरू करायचा असेल तर तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. तुम्हाला नाही तर अंगणवाडी सेविका ते काम करतील, परंतु तुम्हाला त्यासाठी अलर्ट राहायचं आहे. अंगणवाडी सेविकांना हे माहिती द्यायची आहे की आमचा हप्ता बंद झाला, असं तुम्ही सांगायचं आहे त्यांना. आणि बघा ते काय करतील आता, तुमचं फॉर्म एडिट कसा करतील, KYC कशी एडिट करून तुमचा पर्याय सही करतील. बघा ती माहिती बघा आता. हे बघा, तर लाडकी बहीण योजनेला आता चांगलीच घरघर लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना आता KYCच्या वादात अडकली आहे. लाभार्थी आणि गरजवंत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी KYC प्रक्रिया सुरू केली आहे. बघा, दिवाळीपासून KYC प्रक्रिया सुरू आहे आणि डिसेंबर 31पर्यंत मुदत दिली होती, पण यामध्ये त्रुटी काढून आता राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचं पाचारण केलं आहे.
मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून याबद्दल तशी माहिती दिली. बघा, मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी काय माहिती दिलेली आहे ती माहिती समजून घ्या. पहिले, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करण्याची मुदत आली होती. तर बघा, 31 डिसेंबरपर्यंत KYC करायची होती, परंतु त्या पहिले सर्व बहिणींनी KYC केलेले आहे. आणि म्हणजे बाकीच्या बहिणींनी केली होती, तर काही बहिणींनी अजून KYC पण केलेली नाही. बघा, तर आता त्या ज्या बहिणींनी KYC केली होती, काही बहिणींना तरी हप्ता आला नाही. आणि का आला नाही? त्यांनी पर्याय चुकीचा निवडला होता. पुढे बघा, तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी, फिजिकल व्हेरिफिकेशन, हे बघा, आता फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असं तटकरे यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे. बघा, आता फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे, प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे आणि त्यानुसार तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जाईल आणि तुम्हाला पण हप्ता मिळेल. मग दर महिन्याला 1500 रुपये. आलं लक्षात? दरम्यान आता अंगणवाडी सेविका आता राज्यभरात घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. याआधीही अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय झाला होता, पण अंमलबजावणी झाली नाही. आता मात्र अंगणवाडी सेविका आता लाडक्या बहिणींच्या दारात येणार आहेत. बघा, तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह केली जाणार आहे बहिणींनो. आता तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. बघा, आता हप्ता संदर्भात पुढील अपडेट. तर समजलं लाडक्या बहिणीनं तुम्हाला सर्व माहिती ही. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती होती. आता अंगणवाडी सेविका फिजिकल व्हेरिफिकेशन तुमचं केलं जाणार आहे, प्रत्यक्ष पडताळणी तुमची केली जाणार आहे. आता घरोघरी येऊन लाडक्या बहिणींचे KYC जी सुधारणा आहे ती अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे. त्यामुळे ज्या गरजू महिला आहेत, ज्यांचा हप्ता या कारणास्तव KYCच्या त्रुटीच्या कारणास्तव बंद झालेला होता, त्यांचा हप्ता पुन्हा सुरू केला जाणार आहे. आणि आता सर्व लाडक्या बहिणींना हा दिलासा मिळालेला आहे. चला, ही माहिती समजली तुम्हाला. आता बघा, माहिती नीटपणे समजून घ्या. ज्यांना आता हप्ता आलेला नाही डिसेंबरचा, त्यांना डिसेंबरचे पण 1500 रुपये मागील मिळतील आणि जानेवारीचा पण हप्ता त्यांना मिळेल. असं जास्त रक्कम त्यांना मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना मग पुढील हप्तेच मिळतील, फक्त मागील हप्ते मिळणार नाही. आलं लक्षात? आता आपण समजून घेऊया जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप संदर्भात अपडेट. बघा, हे बघा, जानेवारीचा हप्ता तुम्हाला मकर संक्रांतीच्या पहिलेच दिला जाणार होता, परंतु काही कारणास्तव तो हप्ता काही देण्यात आला नाही. आणि आता तुमच्या खात्यामध्ये बघा, पहिला मेसेज 1500 रुपयेचा 19वा हप्ता असणार आहे 1500, आणि दुसरा मेसेज जो असणार आहे तो 20वा हप्ताचा असणार आहे, त्याचे देखील 1500. असे 2 मेसेज आता तुम्हाला येणार आहेत लाडक्या बहिणींनो. का? कारण निवडणूक आहे. जेव्हा पण निवडणूक असते त्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता टाकला जातो आणि त्यामुळेच आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता टाकला जाणार आहे. आता ही माहिती फार महत्त्वाची आहे. तसेच हे बघा, 4000 रुपये पण टाकले जाणार आहेत. तर हे 4000 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि त्यानंतर 14,900 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, आणि हे 1500 आणि 1500 3000 रुपये म्हणजे जानेवारीचं आणि फेब्रुवारीचं, एवढी रक्कम संदर्भात ही अपडेट आहे. तर बघा, मी सांगतो तुम्हाला, अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होईल. ओके, हप्ता जो आहे तो जमा होईल आता कोणत्याही क्षणी, कारण जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आता सोडला जाणार आहे. ओके, सोडला जाणार आहे. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बहिणींनो. आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी ही फारच महत्त्वाची माहिती होती, कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल. आणि तुम्हाला सांगता येत नाही, 2 महिन्याचे हप्ता मिळाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा 3000 रुपये एकत्र मिळाले तर खूप बरं आहे, परंतु चान्सेस कमी आहेत
तुम्हाला 1500 रुपये कुठे गेले नाहीत. जानेवारीचे तर 100% भेटणारच आहेत, ते तर काही वाद नाही. परंतु आता त्यासोबत फेब्रुवारीचा हप्ता पण शासनाने देऊन टाकायला पाहिजे. म्हणजे मागच्या वेळी तुम्ही 3000 रुपये देणार होते, तर यावेळी 3000 रुपये द्या जानेवारीचे फेब्रुवारीचे. ठीक आहे, ही मागणी आहे आपली. परंतु बघू आता शासन काय निर्णय घेतं काय नाही. परंतु 1500 रुपये कुठे गेले नाहीत. जानेवारीचे तर पक्के आहेत, जानेवारीचे तर येणारच आहेत. आणि 5 फेब्रुवारीपासून निवडणूक सुरू होणार आहे झेडपीच्या. त्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता वाटप सुरू केलं जाणार आहे. त्यामुळे आता कोणत्या क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बहिणींनो. आलं लक्षात? चला आता आपण बघणार आहोत टॉप कामाच्या बातम्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. आता टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत अशा बातम्या. हे बघा लाडक्या बहिणींनो, बातमी काय आहे नीटपणे समजून घ्यायचं आहे. फारच महत्त्वाच्या बातम्या आहेत तुमच्यासाठी. मी तुम्हाला बोललो तो 4000 रुपये संदर्भात, तर 4000 रुपये संदर्भात अपडेट मी तुम्हाला पहिली देतो. त्यानंतर मी तुम्हाला अपडेट देणार आहे 14,900 रुपये संदर्भात, ही अपडेट पण मिळेल. लाडकी बहीण योजनेच्या 1500 3000 रुपये संदर्भात तर अपडेट मी तुम्हाला दिली. आता 14,900 आणि 4000 रुपये संदर्भात अपडेट बघा. पहिलीच बातमी आहे मोठी बातमी. महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये, तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये झेडपीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान. हे बघा 4000 रुपये हे शेतकरी भावांना मिळणार आहेत. PM किसान आणि नमोचे हे 4000 रुपये असणार आहेत आणि हे शेतकरी भावांना मिळणार आहेत. कधी मिळणार आहेत बघा. महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. 13 जानेवारीला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले. या निवडणुकीत लाडक्या बहिणींना सत्ताधाऱ्यांनाच पसंती दिली. आता हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी वापरला जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान असून त्याच्या 2 दिवस आधी लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार आहेत बघा. तर काय होणार आहे, नमो शेतकरीचा हप्ता दिला जाणार आहे 2000 रुपयेचा. ओके. राज्यात शेतकरी सन्मान निधीचे 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत. आणि दुसरीकडे ग्रामीणमधील लाडक्या बहिणींची संख्या 1.25 कोटीपर्यंत आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक 3 महिन्यातून एकदा राज्य व केंद्राकडून प्रत्येकी 2000 रुपये मिळतात. केंद्र सरकारचा हप्ता वितरित झाल्यानंतर 8 दिवसात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सन्मान निधीचे पैसे दिले जातात. आता 23 जानेवारीला केंद्र सरकारकडून हप्ता वितरित केला जात आहे आणि केला गेलेला आहे. 23 तारखेला एक हप्ता देण्यात आला आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर राज्य सरकारकडून लगेच हप्ता वितरित होणार आहे. हे बघा, तर लाडक्या बहिणींनाही दरमहा 1500 मिळतील आणि लाडक्या बहिणींना पण जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे निवडणुकीच्या पहिले. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता महापालिकेच्या मतदानापूर्वी वितरित झालेला आहे. हे बघा, आता जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे महिलांना मिळणार असून 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान वितरित होईल असं देखील सांगितलं जात आहे. परंतु या पहिलेच हप्ता जमा होऊन जाईल अशी अपडेट आहे, असे महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ओके. पुढे बघा, आता महत्त्वाची अपडेट 4000 रुपये संदर्भात आपण इथं आता बोलणार आहोत. 10 दिवसात शेतकऱ्यांना 4000 रुपये. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 23 जानेवारीला 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. 2000 रुपयाचे नियोजन सुरू झाले. दुसरीकडे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे ही जानेवारीचे किंवा 2 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1930 कोटी रुपये मागितले आहे. म्हणजे इथे जी बातमी आहे ती बातमी तर मी तुम्हाला वाचून सांगितली, परंतु मी तुम्हाला सांगतो आता. PM किसानचे 2000 रुपये ओके आणि आले आणि आता 2000 रुपये जे आहेत हे 2000 रुपये राज्य सरकारचे म्हणजे नमो शेतकरीचे आणि PM किसानचे मिळून 4000 रुपये तुम्हाला या झेडपीच्या निवडणुकीच्या पहिलेच वाटप केली जात आहे. आलं लक्षात? चला, ही बातमी समजली. 4000 रुपये संदर्भात ही अपडेट समजली. 4000 रुपये शेतकरी भावांना मिळत आहे, ही बातमी समजली. चला पुढील बातमी बघा आता.
चला बातमी नंबर 2 आहे, अमेरिकेतून भारत कोणकोणत्या डाळी मागवतो ज्यावर मोदी सरकारनं लावला आहे 30% टॅरिफ. भारतामध्ये डाळ हा आहारातील एक प्रमुख घटक आहे. भारतामध्ये विविध प्रकारच्या डाळीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं. मात्र वाढती लोकसंख्या आणि मागणी व पुरवठा यातील समतोल टिकून राहावा, डाळीचे भाव नियंत्रणात राहावेत यासाठी आपण इतर देशांकडून देखील डाळीची आयात करतो. अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं देखील अमेरिकेतून आयात होत असलेल्या विविध डाळीवर 30%, हे बघा 30% भारताने देखील अमेरिकेवर आता 30% टॅरिफ लावून अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं. आता साहजिकच तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भारतानं असं का केलं, फक्त डाळीवरच टॅरिफ का लावण्यात आला. भारत अमेरिकेमधून कोणकोणत्या डाळी आयात करतो, भारतानं लावलेल्या टॅरिफचा फटका कोणाला बसू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आता इथे जाणून घेणार आहोत. भारत कोणत्या डाळी आयात करतो हे बघा. तर भारत कोणत्या डाळी आयात करतो अमेरिकेतून बघा. गेल्या काही वर्षांपासून अमेरिका हा भारतासाठी डाळीचा एक प्रमुख पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे. पिवळ्या वाटाण्याची डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ इत्यादी डाळ भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयात करतो. अमेरिकेकडून भारत जे डाळ आयात करतो तिचा उपयोग हा केवळ खाण्यासाठीच नाही तर प्रक्रिया उद्योगात देखील केला जातो. अमेरिका भारताला जी डाळ निर्यात करतो ती उत्तम गुणवत्तेची असते, मात्र तिची किंमत ही भारतीय डाळीच्या तुलनेत खूप जास्त आहे. भारतानं अमेरिकेच्या डाळीवर टॅरिफ का लावला हे बघा. आता भारतानं आता टॅरिफ 30% का लावला समजून घ्या. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो बरोबर, म्हणून अमेरिकेनं गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतावर 50% टॅरिफ लावला. त्यानंतर भारतानं देखील अमेरिकेच्या डाळीवर 30% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. डाळीवर टॅरिफ लावण्याचा निर्णय हा ऑक्टोबरच्या शेवटीच घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं अमेरिकेतून आयात होणाऱ्या डाळीवर टॅरिफ लावण्याचा हे बघा अमेरिकेतून आयात होणाऱ्या डाळीवर टॅरिफ लावण्याचं बोललं जात आहे. तसेच यामुळे भारतामधील डाळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा झाला आहे. सध्या परिस्थितीमध्ये भारतानं अमेरिकेतील डाळीवर 30% टॅरिफ लावला आहे. आलं लक्षात? तर ही बातमी फार महत्त्वाची होती. पुढील बातमी बघा आता. चला आता शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघा, मग आपण व्हिडिओ थांबवणार आहोत. तर शेवटची बातमी आहे, आज सोन्या चांदीचा भावने घेतली मोठी कलाटणी, 10 ग्रॅमचा नवा दर पाहून थक्कवाल. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आता भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळाले आहे. बघा, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला मग या संदर्भात माहिती जाणून घेऊया. आज सोन्याचे चांदीचे दर नेमके काय, चला त्याबद्दल माहिती बघणार आहोत. बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज सोन्याचा दर बघा, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,47,200 रुपये, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,34,933 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 3,15,050. बघा, 3,00,000च्या प्लस चांदी पण गेलेला आहे 1 किलोमध्ये. 3,15,050 रुपये आहे. याशिवाय 10 ग्राम चांदीचा दर 3,151 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. ओके, तर बघा आपण बघितलं आता ही बातमी, आणि मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो होतो की 14,900 रुपये संदर्भात बोललो होतो तुम्हाला बरोबर. तर हे 14,900 रुपये काय आहेत, तर हे 14,900 रुपये 1 ग्राम सोन्याचा भाव आहे. 1 ग्राम 24 कॅरेट भाव. ओके, हे सोन्याचे भाव आहेत 14,900 रुपये. ओके, तर हे 14,900 रुपये संदर्भातून अपडेट समजली. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ना 14,900 रुपये, तर काय भानगड आहे, तर हे 14,900 रुपये हे 1 ग्राम सोन्याचे भाव आहेत, 24 कॅरेटचे भाव आहेत शुद्ध सोन्याचे. आलं तुमच्या लक्षात? तर ही फार महत्त्वाची माहिती होती. तर सोन्याचे भाव संदर्भात 14,900 रुपये हे सोन्याचे भाव आहेत. चला, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण टॉप कामाच्या बातम्या बघितल्या, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि सुरुवातीला
तुमची सर्वात महत्त्वाची फेवरेट योजना माझी लाडकी बहीण योजना, या योजनेसंदर्भात पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आणि एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली. ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी काय आता शासनाने तोडगा काढला. आणि मी तुम्हाला पहिलेपासूनच सांगत होतो जेव्हा त्या बहिणींना हप्ता आला नव्हता की तोडगा निघेल काही ना काही, आणि तो तोडगा निघालाच. चला, सर्व माहिती समजून सांगितली, पुढील हप्त्याबद्दल पण माहिती दिली. तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये माहिती दिली जाते, एकदम गावरान भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये माहिती दिली जाते. चला, एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल अँड ऑल ते सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओके, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जरी नवीन असाल तर. आणि यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, यूट्यूब टीमला पण माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, यूट्यूब टीमला पण चांगलंच माहीत आहे. चला, ठीक आहे, लवकरच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.